पहिला बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला मिळतोय मधून मग अशी 4 षटकार आले होते. पुन्हा एकदा यावेळेला उडवलाय बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत विकास. बॉल कलेक्ट केलाय. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये बॉल कलेक्ट केलाय विकास. चतुर चालाक. यावेळेला उडवलाय बॉल. फटका. सौरभ भोसले बॉलच्या दिशेने होते परंतु बॉल दन 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 करत चाललाय. मस्तकावरती दस्तक देणारा चौकार. उडवलाय कव्हर्स मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक पुढे बॉल मागे. बॉल चाललाय तिथून मात्र नैसर्गिक अडथळा प्राप्त झालाय जरूर. शिबाची साथ मैदानाच्या आत. यावेळेला उडवला बॉल. उंच उडवलेला बॉल. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. महत्वपूर्ण विकेट व पहिली विकेट या स्पर्धेतली 5व्या बॉल वरती अर्थात नितीन भगत यांच्या नावावरती सामना खेळाडू माघारी परतलाय. पुन्हा एकदा शेवटचा बॉल. कट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. विनू आलाय नवीन फलंदाज. षटक संपला. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त त्या 8. स्वागत. दुसरं षटक विकास भगत पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल लोअर फुल टॉस. चेंडूच्या दिशेने अभिजित देवखाते चेंडूकडे चालले. तद्वर कंप्लीट केल्या जात आहेत 2 धावा. जोपर्यंत दत्तप्रसाद सावंत आहेत ना तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. कसबा बावडाची स्पर्धा. 14 बॉल 42 धावा. मॅन ऑफ द सिरीज. यावेळेला उडवलाय बॉल. दत्तप्रसाद सावंत काय फटका खेळलाय. सुंदर स्ट्रोक. अनिल पुजारी सुनील पुजारी तेही कमी नव्हते या टीम मध्ये. यावेळेला आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न. प्रचंड वेगाने टाकलेला बॉल. भन्नाट पेस. ऑफ साइड ही स्ट्रॅटर्जी तुमच्याकडे कशा प्रकारे राहते. यावेळेला आणखी एक दत्तप्रसाद सावंत याच्या बॅट मधून सीमारेषा पार. षटकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने सफल होऊन घेण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. प्रेक्षक दर्दीच्या माहितीसाठी आणि त्यांच्याच टीम मधला एक खेळाडू त्यांनी लीड केलं त्याच्या टीमला. शेवटचा बॉल कुटप्याचा होता. ड्राईव्ह केलाय हलक्या हाताने. एक धाव तर घेतली आहे. एकेर धावाच्या मदतीने षटक संपलंय ते दुसरं. पहिल्या षटकामध्ये होत्या 8. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 15. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये पहिल्या 12 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा पडल्या त्या 23. पहिला बॉल थोडासा मिस टायमिंग राहिला जरूर. डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. अखू टप्प्याचा बॉल कव्हर्स मध्ये पाठवलाय. दत्तूच्या बॅट मधून दमदार शानदार दर्जेदार फटका. रबर बॉल स्पर्धा गाजवतो. आणखी एक समोरच्या दिशेने ओव्हर दी बॉलर हेड मारलेला बॉल. नैसर्गिक अडथळा प्राप्त जरूर झालाय. दत्तप्रसाद सावंत अगदी आपण पाहिलं ना तर रबर बॉल स्पर्धा गाजवतो. नैसर्गिक आर्थिकदृष्ट्या अगदी या खेळाडूचा विचार केला. शेती चांगल्या प्रकारे तो करतो. मासे चांगल्या पद्धतीने तो पकडतो. या साऱ्या गोष्टी त्याला ठाऊक आहे. जाळ कसं टाकायचं. पहिल्या 3 बॉल मध्ये 32 धावा झाल्या. सेकंड बॉल मध्ये षटकार ठोकला. यावेळेला मात्र सफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला उडवला बॉल. आकाशाला गवसती बॉलने घातली आहे परंतु चेंडूच्या खाली उडता पंजाब नंतर उडता विकास भगत पाहायला मिळाला. काय झेल टिपला त्या ठिकाणी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो.
लास्ट मोमेंट पर्यंत अगदी बॉल मारला, बॉल हवेमध्ये होता, आकाशाला गवसणी बॉलने घातली होती, परंतु चेंडूच्या खाली असणारा विकास भगत, पुढचा विकास त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेल टायमिंग राहिलं. एक रिक्षाची चावी हरवली. मोठा प्रेक्षक वर्ग खेळाडू. शेवटचा बॉल खोदून काढला, हेलिकॉप्टर. वा, काय फटका खेळला. आला आला खोदून काढला, हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला. अर्थात सौरभने शेवटच्या बॉल मध्ये मॅच इथून इनिंग ब्रेक केली आहे. 38 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. 39च्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. अर्थात रिशांक 11 भरणे या टीमला 18 बॉल 39 धावा. पहिल्या इनिंगच्या डावाला ब्रेक झाली आहे आणि अर्थातच या स्पर्धेच्या माध्यमातून माजी सैनिक अस्तालगावचे आणि तो खेळेल. वरती विकेटने दत्तू तयार. पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टॉस वर स्वॅग सेना षटकाराने स्वागत केलं जातोय. चेंडू डीप स्क्वेअर सीमारेषेच्या बाहेर षटकार घेऊन जावा. तो तोफा त्याने स्वीकारला आणि तो षटकार ठोकलाय. दुसरा बॉल जोरात बॅट फिरवली. त्याच रेंज मध्ये त्या झोन मध्ये खेळायचं होतं, परंतु यावेळेला गती थोडीशी कमी केली. गती सोबत मती वापरली. दुसरा चेंडू निर्धाव. त्यानंतरचा चेंडू ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला जाईल बॉल. फिल्डर आहे तिथे. तोपर्यंत एक धाव वर्जित केली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड 7. 39 लक्ष द्यावं लागेल. अष्टविनायक कला क्रीडा सेवा मंडळ आयोजित हा भव्य दिव्य 16 रक्षकाच्या मागे जातोय. शॉर्ट स्टॉप रिजनला घोषणकी क्षेत्रामध्ये एकच धाव. त्याच्या आयोजनामध्ये भरपूर मेहनत आमच्या आयोजकांनी घेतली. दत्तू ओढी विकेटने पुढचा चेंडू फुल टॉस आणि या चेंडूला पॉइंटच्या दिशेने खेळलं गेलं. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येते. थ्रो केले. डेंजर एंड आणि ते थोडीशी जोखीम स्वीकारली. थोडा लेट झाला पण थेट 2 धावा. या दुहेरी बरोबर धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 10. 18 चेंडू मध्ये 39. सुरुवात चांगली आहे. 3 बॉल मध्ये 10 आल्यात. त्यानंतरचा बॉल बाहेर निघणार. डॉट बॉल बरोबरच ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा गेम संपलाय. 10 धावा. एक षटकार आल्यानंतर देखील पहिले षटक संपवत असताना दत्तूने फक्त 10 धावा खर्च केल्या आणि आता 12 बॉल मध्ये 29 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. रिषभ गिलीबन भरणेला चला फार वेळ टीम मीटिंग घेता येणार नाही. मला जिंकून द्यायची आणि त्यासाठी मी कमिटमेंट पूर्ण करेल. सौरभ पहिला चेंडू बाहेर जाणारा चेंडू. पुढचा चेंडू सौरभचा. ओडी विकेट. ऑन साइडला टार्गेट केलंय. फोर्स केलंय. बॉलला सरळ पाठवलाय. काउ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. मॅसिव्ह हिट. कडक षटकार. आता धावा झालेल्या आहे 17. सौरभ पुढचा चेंडू. यावेळेला राऊंड विकेट. आडव्या बॅटने पुन्हा ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे. खरा फिल्डिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतोय चौकार. प्रयत्न पडतायत कमी. मिळते 4 धावांची हमी. चौकार. नितीन मैदानामध्ये आहेत तोपर्यंत आशा जिवंत आहेत. त्याने दमदार सुरुवात त्याने केली. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपचा ऑन साइडला अक्षरशः खेचून आणला. या चौकाराबरोबर धावसंख्या 21. इथून पुढे जिंकण्यासाठी 18 धावांची आता गरज. 10 चेंडू 18 धावा. प्रयत्न भरपूर केले परंतु त्यामध्ये अपयश आलं आणि त्यामुळे चौकार देखील मिळाला. कदाचित इथे हा चेंडू थांबवणं गरजेचं होतं. यावेळेला तुम्ही श्वर नसता की हा झील होऊ शकेल. अशा वेळेला धावा रोखणं गरजेचं. सौरभ पुढचा चेंडू. पुन्हा आडव्या बॅटने पुल केलाय. बॉल जाते डीप स्पेलिंगच्या दिशेने. नैसर्गिक अडथळ्यानंतर चेंडू पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. धाव घ्यायची होती मात्र या बेला असा चेंडू मागे आला. चेंडू देखील म्हणाला असेल बुलाते है मगर जाने का नाही. बाउंड्री लाईनच्या दिशेने तो जाऊ शकलेला चेंडू. या षटकातले भरपूर महत्वाचे रिषभ गिलीबन भरण्यासाठी आणि तेवढेच त्यापेक्षाही महत्वाचे असतील ती कृष्णवीर विनर सावड्डीसाठी. 39 लक्ष. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात दमदार झाली. फ्लाइंग स्टार्ट. विल बिगन इज हाफ डन. एक चांगली आश्वासक सुरुवात तुमचा अर्ध काम पूर्ण करते आणि ती सुरुवात या डावामध्ये मिळाली. पुढचा चेंडू सौरभचा विनोदसाठी. लो फुल टॉस. हवेत खेळ आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. काउ कॉर्नर रिजनला चांगला झेल. फलंदाज विनोद झालाय फेल. पहिला धक्का. 22 धावा. एक गडी बाद. विकेट आली. 8 बॉल मध्ये अजून 17 बनवायचे. 22 ला 1. रिशांक 11 भरणे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. विकास कामगिरी झकास करावी लागेल. दत्तू सावंतचा झेल त्याने पहिल्या डावात टिपला होता. आता फलंदाजीमध्ये धावा काढायच्या.
मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवे चेंडूच्या खाली दत्तू सावंत पकडतोय झेल विकेट. पहिल्या डावमध्ये विकासने दत्तूचा झेल टिपला, दुसऱ्या डावमध्ये दत्तूने विकासचा झेल टिपला. म्हणजे काय फिट अँड फाईट. आणि इकडे तीच पाहायला मिळालं. बरोबरीच बॅटर एक चौकाराने खेळत आहे. हा चेंडू ऑन सीला टर्न केला, थोडासा खराब क्षेत्ररक्षणाचा फटका इथे बसेल. एकदा पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा कॉल आणि ते थ्रो खराब नाही म्हणता येणार. तो थ्रो अचूक केला आणि त्यामुळे आता परतावं लागेल. अजून एक विकेट मिळेल. तिसरा धक्का बसतोय टीमला. रिशा गेली पण बर्नीला कॉल चुकला आणि अखेर विकेट. शेवटचे 6 चेंडू राऊंड विकेट. पहिला चेंडू हुक केलाय, बॉल हवेत चेंडूच्या खाली, क्षेत्ररक्षक पोहोचतोय असं वाटतं. आणि येस वर कॅच. अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय झेल. भरपूर अंतर कापलं, नजर ठेवली आणि त्यानंतर हा झेल टिपलाय. धक्का बसली ते रिशा गेली पण बर्नीला फलंदाज बाद. 5 चेंडू 16 होऊ शकतात. 5 मध्ये 16. 2 मोठी फटकी या सामन्याचा खेळ बदलू शकतात. पाच मध्ये 16. सुबोध सायकिनला चला थोडं स्पीडअप करा. फलंदाज पहिला चेंडू हवेत आणि पहिला चेंडू कमेंट्री बॉक्स मध्ये आल्या पहिल्या बॉलवर आक्रमण केलं आणि सरळ पाठवून दिलाय सीमा पार. वॅक्सने षटकाराने एंट्री केली आहे. 6 धावा. 29ला 4 चेंडू आणि 10 धावा. त्यानंतरचा चेंडू क्रॉस बॅटने खेळाय, जाईल मिड विकेटला. तिथे नैसर्गिक अडथळा. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल ती देखील मिळणार आहे. तिसऱ्या धावेसाठी परतणार नाहीत कारण सुबोधच्या बॅट म्हणून यात एक षटकाराला मिळते 2 धावा. धावसंख्या 31. 3 चेंडू आणि 8 धावा. एक मोठा फटका या सामन्यामध्ये पलटवार करू शकतो. याच आपल्याला याची प्रचिती आपल्याला मागच्या चेंडूवर आली होती. आणि आता 3 बॉल मध्ये 8 बनवायचे. 3 चेंडू 8 धावा. पुढचा चेंडू पुन्हा राऊंडी विकेटने जाईल. एसटीच्या मागून ती सूत्र हलवली जाणार का? अजून एक वेळेला ऑन साईडला हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ झालाय. हवाई यात्रा करत असताना सीमा पार. सुबोधच्या बॅट मधून षटकार. आता 2 धावांची गरज बनून सामना संपलेला नाहीये. टार्गेट कंपल्सरी चेसचा नियम. लगातार 2 षटकार. सुबोधने एक चांगला बोध घ्यायला भाग पाडले. आता फिल्डिंग टीमला कृष्णवीर विन साबर्डेला हृदयाची धडधड आता वाढली असेल. 2 चेंडू मध्ये 2. 6 मध्ये 16 पाहिजे होत्या. पहिल्या 4 बॉल मध्ये 14 आल्यात आणि आता 2 बॉल मध्ये 2 बनवायचे. ऑस्ट्रेलियन रणनीती आता आखावी लागेल. फिल्डर पुढे आणले. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पुढचा चेंडू भरपूर महत्वाचा. पुन्हा राऊंड विकेटनेच तयार. हवेत खेळ आहे. हुक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 2 धावा मिळतील आणि हा सामना इथे फिनिश. विजय मिळवलाय रिशा गेले पण भरणेने. या सामन्यामध्ये मोठा विजय. 6 बॉल मध्ये 16 धावा इथे पूर्ण केल्या. 6 विकेट्सने हा सामना जिंकलाय. अभिनंदन रिशा गेले पण भरणे आणि हार्डलं कृष्णवीर विन सावर्डे.